मंदिराची प्रमुखद्वार आहे। विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर हे अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणेश मंदिर आहे। विघ्नहर्ता मंदिराचे काका आहेत, तर काका आपल्याला मंदिराचा इतिहास सांगणार आहे। आपण जिथे या मंदिरात उभे आहात हे गणपतीचं अष्टविनायकातील शास्त्रोक्त पद्धतीने गणेश पुराणानुसार जर केलं तर हे 7वं स्थानावरती येतं। ओझरचं गावाचं नाव ओझर आहे आणि गणपती बाप्पांचं नाव आहे विघ्नेश्वर। मित्रांनो तर बघा सनसेट, ओरिजिनल सनसेट इथं बघा, एक नंबर काय व्ह्यू आहे। मी आहे आता ओझरमध्ये, तर आपण आजचा मुक्काम इथंच करणार आहे। तर इथं 50 रुपयामध्ये राहण्याची सोय आहे, म्हणजे हॉल आहे, त्यात 50 रुपयात राहतं इथं। पण इथं कार्यक्रम चालू आहे, ते जे तिथले काका आहेत ते पाहतात, ते म्हणले की 10 वाजता संपल, मग 10 वाजता राहण्याची सोय होती। आता काय तर पाहू शकता, हे सगळं एकदम कॉम्प्युटराइज, एकदम सगळं पद्धतशीर आहे देवस्थानचा कारभार, त्यामुळं काय अडचण नाही। 100 रुपये घेतले, त्यातले 30 रुपये हे डिपॉझिट आहे। तर फायनली आपण पोचलोय ओझरला, तर पाहू शकता ही कमान विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर हे अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणेश मंदिर आहे। चला फायनली 7व्या गणपतीला पोचलाय तुमचा भाऊ। इथं माझा एक मित्र इथं पण राहतो, शुभम जाधव म्हणून, पण त्याची फॅमिली आता दुसरीकडे शिफ्ट झाली। त्यांचं मंदिरासमोरच घर आहे, पण तिथं आता त्यांनी रेंटने दिलंय का बंद आहे काय माहीत नाही आहे। ते इथं आता मध्ये तिथं छोटी जागा होती, आता बाहेर गेलेत राहिला काय। चलो मित्रांनो तर फायनली पोचलोय, आता इथं पार्किंगला लावतोय, तिथंच पार्किंग होती इथं, तिथं 2 व्हीलर होतं, तिथं इथं नाही। तर ही पाहू शकता नदी, कोणती नदी रे? कुकडी नदी, कुकडी बॅकवॉटर आहे। लय पाणी कमी आहे, मागच्या वेळेस आलतो ना आम्ही तर खूप पाणी होतं। फायनली आलोय आपण आता ओझरच्या गणपती विघ्नहर्ताला। पाहू शकता हे भक्ती निवास आहे, इथं तुम्ही राहू शकताय। लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा इथंच राहिलो होतो, त्यावेळेस फॅमिलीसोबत आलतो। आणि हे पाहू शकता इथंच माझ्या मित्राचं एकाचं दुकान होतं, शुभम जनरल स्टोअर म्हणून, ते आता तो पुण्याला राहायला गेलाय। कुठलं होतं हे? शांती निवासच बहुतेक। मित्रांनो पहिला इथं नॉर्मल असा पत्रा होता, तर आता बघा कसला भारी बनवले। आतापर्यंत मी ह्या मंदिरात नाही 4थी ते 5वी वेळ दर्शन केला यायची, तर एकदम भारी बनवले आता, आणि मस्त एकदम भारी वाटलं यार। हा आपला मित्र देवेंद्र आपल्या बरोबर आलाय मंचरमधनं, तर त्याला आज बसून द्यायचंय रिटर्न इष्टीत। कसं जाणार रे देवेंद्र? एकदम छान झालं प्रवास। चला दर्शन करूया। ही मंदिराची प्रमुखद्वार आहे, पार्किंगला गाडी लावली ती दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात कुठे लावली ती, जायची सोय कशी होती ती पण सांगतो। हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा, त्यातील आपण आता 7व्या गणपतीचे दर्शन केलेले आहे। ओझरचा विघ्नहर्ता गणपतीचे दर्शन केलेले आहे। तर आपण प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर तेथील काकांपासून त्या मंदिराचा इतिहास जाणून घेतो। तर आता आपण ओझरच्या विघ्नहर्ता मंदिराचे काका आहेत, तर काका आपल्याला मंदिराचा इतिहास सांगणार आहे। नमस्कार, मी येथील मुख्य पुजारी संतोष हेरंब जोशी। आपण जिथे या मंदिरात उभे आहात हे गणपतीचं अष्टविनायकातील शास्त्रोक्त पद्धतीने गणेश पुराणानुसार जर केलं तर हे 7वं स्थानावरती येतं। ओझरचं गावाचं नाव ओझर आहे आणि गणपती बाप्पांचं नाव आहे विघ्नेश्वर, विघ्नांचं हरण करणारा। तर ह्या गणपतीची कथा अशी की पुराण काळामध्ये इथे अभिनंदन राजाने 99 यज्ञ केले होते। जर त्याचा 100वा यज्ञ जर पूर्ण झाला असता तर त्याला इंद्रपदाची प्राप्ती झाली असती। मग त्याच्यात इंद्रदेवांनी त्याचं एक परीक्षा घेण्यासाठी एक दैत्याचं निर्माण केला। मग त्या दैत्याचं निर्माण केल्यामुळे काय झालं की तो दैत्याने त्या यज्ञाचा विध्वंस तर केलाच, पण त्याचबरोबर पृथ्वीवरती जेवढे काही यज्ञ चालू होते त्याही यज्ञांचा विनाश त्यांनी करायला सुरुवात केली। आता परत काय करायचं? त्यावेळेस इथे दंडकारण्य म्हणून एक वन होतं, आणि आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये प्रथम ज्यावेळेस मुलगा 9 वर्षाचा झाला हिंदू संस्कृतीमध्ये, तर त्याच्यानंतर त्याला गुरुकुलामध्ये टाकलं जात असायचं। तर त्यावेळेस गणपती बाप्पा इथे
पराशर ऋषींचा आश्रम होता आणि तिथे हे वेदांचं शिक्षण घेण्यासाठी गणपती बाप्पा इथे शिक्षण घेत होते. तर मग गणपती बाप्पांनी त्यांनी प्रार्थना केली की या संकटातून आम्हाला बाहेर काढा. गणपती बाप्पा म्हणले की मी त्याच्यासाठी अवतार घेतो आणि त्या विघ्नासुर दैत्याचा विनाश करतो. तर साधारण आता त्याचं कालखंड आत्ता सांगता येणार नाही. त्यावेळेस गणपती बाप्पांनी अवतार तो घेतला आणि विघ्नासुर दैत्याशी खूप मोठं घनघोर युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारे तो जो दैत्य होता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची रूपं घेतली. पण गणपती बाप्पांनी त्याची सगळी माया सोडून त्याला त्यातून बाहेर काढला आणि मग परत आता त्याला जेव्हा त्याचा वध करणार तेव्हा त्यांनी एक वरदान मागितलं की तुमच्या नावाच्या आधी माझं नाव जोडलं जावं. मग गणपती बाप्पांनी त्याला एक ज्यावेळेस त्यांनी वर मागितला तर त्याला तथास्तु म्हणून तो वर दिला. पण त्याचबरोबर त्याला काय सांगितलं की ज्या ठिकाणी माझं नाव घेतलं जाईल, ज्या ठिकाणी माझं नामस्मरण चालू असेल, जिथं काही माझे गणपती बाप्पा जिथं माझे भक्त येतील तिथे तू त्या भक्तांना कधीही त्रास देऊ नकोस असं त्यांनी गणपती बाप्पांनी सांगितल्यावरती त्यांनी हो म्हणून आणि मग गणपती बाप्पांनी त्याचा वध केला आणि गणपती बाप्पांनी आपलं नाव त्या विघ्नासूर दैत्याच्या याच्यामुळे विघ्नेश्वर, विघ्नांचं हरण करणारा असं म्हणून ठेवलं. त्याच्यानंतर हे गणपती बाप्पाचं स्थान तेव्हापासून तिथे आहे. आता आपण पेशवे काळामध्ये जर पाहिलं तर पहिले बाजीराव पेशवे त्यांचे बंधू चिमाजीअप्पा पेशवे हे साधारण 1730 ते 1740च्या कालखंडामध्ये इथून जात असताना तर त्यांचा घोडा तिथे पुढे जाईना आणि त्यांची गणपतीवरती खूप श्रद्धा होती. ते घोड्यावरून ज्यावेळेस पाहिलं त्यांनी ते जागा स्वच्छ केली आणि ते त्यांना गणपती बाप्पांची तिथे मूर्ती सापडली. मोठी जी मूर्ती आतमध्ये होती संपूर्ण जमिनीमध्ये, तर त्या मूर्तीला त्यांनी स्वच्छ करून त्याचं षोडशोपचार पूजा केली आणि त्यांना एक नवस केला की जर का मी वसईचा जो किल्ला आहे त्यावेळेस वसईचा किल्ला हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तर त्यांच्या ताब्यातून मी सोडवून जर आणला तर मी इथे तुझं भव्य दिव्य असं मंदिर बांधेन. त्या लढाईत जिंकल्यामुळे मग त्यांनी हे दगडी बांधकाम संपूर्ण हे त्या काळातलं आहे. याचा जीर्णोद्धार त्यांनी प्रथम जीर्णोद्धार 1730 ते 1740च्या काळामध्ये केलेला आहे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून. आणि इनामदार म्हणून त्यांना हे गाव हे दिलं होतं. प्रथम हे चिंचवड देवस्थानच्या ताब्यात होतं, आता हे पब्लिक ट्रस्ट म्हणून झालेलं आहे. तर मित्रांनो, हा मंदिराचा इतिहास होता. तर आपल्याला ह्या काकांनी वेळात वेळ काढून मंदिराचा इतिहास सांगितल्याबद्दल काका तुमचं धन्यवाद. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असली तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. चला, बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते अष्टविनायक यात्रा, ते पण शास्त्राप्रमाणे यात्रा करत आहे. त्याचा दिवस तिसरा आहे. जिबीला मला हे आलंय, तोंड आलंय, त्यामुळे बोलता येत नाही. दिवस तिसरा आहे. तर तिसऱ्या दिवशी मी आलेलो आहे 7व्या गणपतीचे दर्शन करायला. ओझरचा विघ्न होता. तर आपण आत्ताच ह्याचं लेण्याद्रीचं दर्शन करून आलेलं आहे. तर लेण्याद्रीपासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर ओझर हा गणपती आहे. तर एक नंबर मंदिर आहे. आत पण जाऊन आलो, मंदिराबद्दलची माहिती पण घेतलेली आहे सगळी. आणि हे आता नवीन झालं आहे हा सभा मंडप. पूर्वी इथं फक्त पत्रा होता, पण आता एक नंबर झालेलं आहे, सगळं भारी. तर तुम्ही कधी आलाय का नाही इथं ते तुम्ही कमेंट करून सांगा. इकडे किती तुम्ही कधी आलाय का नाही इथं तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. तर तुम्हाला पण अष्टविनायक यात्रा करायची असेल तर तुमचा मुक्काम ना तुम्ही ओझरलाच प्लॅन करायची. तर राहण्याची, पार्किंगची वगैरे एकदम उत्तम अशी सोय. तुम्ही आला एंट्री केली की तुम्हाला इथं 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग आरामात मिळून जाईल, काय अडचण नाही आहे. आणि इथं नदीच्या किनारीच पार्किंग आहे. तर आता नदीवर जाणारे दर्शन वगैरे मस्त झाले. काकांनी पण माहिती सांगितली आपल्याला. मित्रांनो, तर बघा सनसेट, ओरिजिनल सनसेट इथं बघा. एक नंबर काय व्ह्यू आहे. आम्ही आहे आता ओझरमध्ये. तर काय नदीचं नाव आहे आमचा देवेंद्र मित्र सांगणार. नदी आहे, कुकडी नदी आहे. तर कुकडी नदीवर हाय एक नंबर भाऊ, कसला भारी व्ह्यू आहे, नादखुळा. तर दर्शन वगैरे झाले. आपल्या अष्टविनायकापैकी 7 गणपतीचे दर्शन झाले. आता फक्त एकच राहिला. आमचा मुक्काम ओझरलाच करणार आहे. देवेंद्र माझ्याबरोबर आला होता. तर त्याला मी नारायणगाव इथनं 10 किलोमीटर आहे, त्याला सोडायला जाणार आहे.
मग तिथनं अजून एक मित्र त्याला घरी सोडून येणार आहे. चलो व्ह्यू क्वालिटी यार. मित्रांनो तर माझा मित्र देवेंद्रला सोडलं इथं आता नारायणगावला आणून. त्यात त्याला दुसरा मित्र भेटलाय तर तो त्याला त्याच्या घरी सोडल. मी आता ओझायलाच थांबतोय. तो म्हणत होता चल घरी, पण अष्टविनायकातल्या कळतानी कुणाच्या घरी थांबायचं नाही असं म्हणतात, त्यामुळं थांबलं नाही त्याच्या घरी. मी कुणाच्याच नाही थांबलो. तर आता निघतोय. चलो मग गेला वाटतं. व्हिडिओ काढायला नको म्हणला, त्या दुसरा होता त्याबरोबर तो. चलो आता इथं कुपन भेटतं 40 रुपयाचं, तिथं तुम्ही महाप्रसाद खाऊ शकताय. आता मी चाललोय महाप्रसाद खायला. तुम्हाला दाखवतो कसा आहे महाप्रसाद. इथं पार्किंग आहे, पार्किंगच्या समोरच भक्ती भवन निवास 3 नंबरच्या समोरच आहे. तर चला जाऊया. महाप्रसाद खायला आलोय. 40 रुपये पोट भर जेवण आहे. ओझायच्या गणपतीच्या इथं जेवण करतोय. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा. त्यातील दिवस आहे 3रा. तर 3ऱ्या दिवशीचा मुक्काम आपण ओझरमध्ये करणार आहे. तर ते पाहू शकताय पलीकडं श्री विघ्नहर्ता गणपती म्हणून आहे. आणि आपण आजचा मुक्काम इथंच करणार आहे. तर इथं 50 रुपयामध्ये राहण्याची सोय आहे. म्हणजे हॉल आहे, त्यात 50 रुपयात राहतं इथं. पण इथं कार्यक्रम चालू आहे. ते जे तिथले काका आहेत ते पाहतात. ते म्हणले की 10 वाजता संपल, मग 10 वाजता राहण्याची सोय होती. आता काय माहीत कशी होती काय होतात. ते म्हणले नाही झाली तर मी कळतो. तर होती का नाही मी तुम्हाला नक्कीच सांगाल. तर आजचा मुक्काम हा आपला ओझरमध्ये. आता ओझरमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल, तुम्हाला लक्झरी रूमपासून सगळं देवस्थानकडंच मिळून जाईल. भक्ती निवासापासून सगळं. तर मी सिंगल आहे, काही मला गरज नाही आहे. त्यामुळे मी 50 रुपयाच्या हॉलमध्येच थांबणार आहे. तर हॉलमध्ये म्हणजे शेअरिंग हॉल असतो त्यामध्ये थांबणार आहे. तर चला तुम्हाला ही माहिती कशी वाटली. आणि कुणाला जरी राहायचं असेल तर इथं 400 रुपयाला रूम आहे, 600 रुपयाला रूम आहे, 1000 रुपयाला रूम आहे, 1200 रुपयाला रूम आहे. जसं तुमचा कम्फर्ट झोन आहे त्यानुसार देवस्थानचे भक्ती निवास आहे. तुम्ही पाहू शकता असं समोर भक्ती निवास क्रमांक 3 आहे. असं असे खूप सारे भक्ती निवास आहे. आणि तिथं समोर जे दिसतंय ते मंदिर आहे श्री विघ्नहर्ता. तर एकदा दर्शन करून आलोय, आता परत एकदा दर्शन करू. 10 वाजेपर्यंत काय करायचं आहे तर दर्शन करून येतो परत. मित्रांनो तर मंदिर बघा आता कसलं श्री विघ्नहर्ता. आणि आता रात्रीचं इतकं मस्त दिसतंय ना, एकदम गोल्डन. तर आपला मित्र शुभम इथं राहतात. आता विचारूया. इथं शुभम जाधव म्हणून राहत होते. ते कुठे जाधव इथं पण राहिला आहे. कुठं गेले जातात ते माझा तो मुलगा पुण्यालाच असतो ना, त्यांचा काहीच असतो. आम्ही एका वर्गात होतो. पुण्याला आहे का? त्याची घरची कुठे? सगळेच पुण्याला गेले का? बरं. मग मी फोन करायच्या अगोदर बरं झालं तुम्हाला विचारलं. नाही तर इथंच मी मागच्या वेळेस आलो होतो घरी, तर इथंच होतं घरी. चला शुभम आहे तो पुण्याला राहायला गेले त्याचे घरचे सगळे. तर जाऊया आपण दर्शन करूया. दुसऱ्यांदा दाखवतोय आता मी दर्शन. तर मी मगाशी आलतो 5 वाजायच्या दरम्यान. तर त्यावेळेस ना दर्शनाला डायरेक्ट दर्शन होत होतं. आता पाहू शकताय लाईनला जाऊन जायला लागेल, कारण बसा वगैरे आल्या त्यामुळं लाईनने दर्शन केलंय. असे शिड्या चढून वरती जायला लागते. इलेक्ट्रिक करंट दिलाय आलतं डेंजर. इथनं सुंदर असा व्ह्यू येतोय मंदिराचा, पाहू शकताय हाईट वर ना. इथं फोकस पण आहे बरोबर फोटो वगैरे काढण्यासाठी. इथनं दिसतंय. ओके चला दर्शन घेऊया. मित्रांनो तर कोणाला काही खरेदी वगैरे करायची असेल तर 1 नंबर इथं दुकानं वगैरे आहेत सगळे, पाहू शकताय. आणि पुढं पण खूप सारे दुकान आहेत. तर चला आपण आपल्या गाडीपाशी जाऊन बसूया. 10 वाजण्याची वाट पास. 10 वाजता आपण थांबणार आहे हॉलमध्ये. मध्ये हे गार्डन आहे, एक नंबर गार्डन आहे. तुम्ही पाहू शकताय. मी मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस ओपन होतं, तर ह्यावेळेस त्याची एंट्री क्लोज आहे. 1 नंबर. श्री क्षेत्र ओझर म्हणून आहे. तिकडं विविध प्रकारचे जे हे आहेत आपले कुठले औषधी वनस्पती ते पण दाखवलेत तिथं. आणि खूप सुंदर असं आहे बसायचं, म्हणजे मगर बिगरच्या तोंडात बसल्यागत असं आहे. नाही तर 2 व्हीलर पार्किंग होती. आणि इथं गाडी लावली आपली. आता चाललोय, संध्याकाळचा टाईम झालाय. आपल्याला तिथं 10 वाजता हॉल भेटणार होता, तर हॉलमध्ये चाललोय. मित्रांनो जर आलाय त्यामुळे बोलता येणार, मित्रांनोच म्हणता येणार.
तर मित्रांनो तर राहण्यासाठी इथं हॉल आहे, हॉलमध्ये थांबलो. इथं बेसिकली मंगल कार्यालयामध्ये राहण्याची सोय. तर 70 रुपये चार्ज आहे त्याचा. तर पाहू शकता हे सगळं एकदम कॉम्प्युटराईज, एकदम सगळं पद्धतशीर आहे देवस्थानचा कारभार. त्यामुळं काय अडचण नाही आहे. 100 रुपये घेतले, त्यातले 30 रुपये हे डिपॉझिट आहे आणि 70 रुपये हे राहण्याचा चार्ज आहे. तर 30 रुपये उद्या सकाळी ही पावती दाखवली आपल्याला परत रिटर्न भेटणार. काका गादी भेटेल, सगळं देणार आहेत म्हणतात. चला काका गादी वगैरे पण देणार आहेत. चल मित्रांनो, तर फायनली राहायची सोय झाली. लईच काळा झालो का मी त्यांना. तर इथं थेऊरमध्ये पाहू शकता अशी गादी वगैरे दिली. अशा गाद्या आहेत, भरपूर साऱ्या गाद्या आहेत. तिकडं तर किती गाद्या आहेत. तर इथं झोपतोय आता. 70 रुपयात राहण्याची सोय. थेऊरच म्हणतोय, ओझरमध्ये. ओझर भाऊ, ओझरमध्ये. चला झोपतो. सकाळ सांगतो कशी झोप आली. आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. दररोजच आहे 12-1. माझं डोळं लाल झालेलं. चला.